दानोळी तालुका शिरोळ येथे भरतेश टोपगोंडा या शेतकऱ्याचा काल रात्रीच्या सुमारास खून झालेला आहे। या ठिकाणी शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष गोरे तसेच पोलीस फौजफाटा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर विभागाचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेला आहे। तसेच श्वान पथक देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। भरतेश टोपगोंडा यांच्या ठिकाणी खून झाल्याचे समजताच गावातील ग्रामस्थ या उसाच्या फडामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत। घटनास्थळी तालुक्याचे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील घटनास्थळी भेट दिलेली आहे। या खुनाच्या तपासाबाबत पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी तात्काळ हालचाल करण्यासाठी सांगितलेले आहे। यासह पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। जर गावकरी जर संशयित आरोपींना पकडून देत असतील तर पोलिसांचे काम काय, असा देखील सवाल यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थित केला आहे। यावेळी डी.वाय.एस.पी. ठाकूर यांनी सर्व संशयितांच्या मुसक्या आवळण्यात येतील असे आश्वासन दिलेलं आहे। मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही गाव बंद ठेवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। तसे यासह गावात सुरू असलेले अंमली पदार्थ गांजा सेवनाचे पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे गावातील संपूर्णतः गांजाचे जे प्रकार आहेत ते बंद व्हावेत अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत। 2 संशयितांच्या मुसक्या यावेळी आवळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र गावामध्ये सुज्ञ नागरिक यासह सर्वसामान्य जनतेला गांजाचे व्यसनाधीन तरुणाकडून नाहक त्रास होत असल्याचा आरोप यावेळी पोलिसांसमोर तसेच आमदारासमोर प्रश्न मांडण्यात आलेला आहे। संपूर्ण गावातून जे व्यसनी तरुण आहेत, जे रेकॉर्डचे आरोपी आहेत, अशांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असे देखील ग्रामस्थ सांगत आहेत। सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मृतदेहाच्या ठिकाणी पंचनामा सुरू आहे। एक अत्यंत प्रगतीशील शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातून एक शांत संयमी असलेले भरतेश टोपगोंडा यांच्या ठिकाणी खून झालेला आहे। पैशासाठी हा खून करण्यात आल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे। या उसाच्या फडामध्ये तुम्ही पाहू शकता नागरिकांची गर्दी आणि या ठिकाणी मृतदेह आहे, त्याचा पंचनामा सध्या सुरू आहे। डी.वाय.एस.पी. ठाकूर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सुकुमार पाटील यांच्यासह राम शिंदे तसेच अन्य शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह राजकीय कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत। त्यांनी देखील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। वेळीच कार्यवाही केली असती तर हा प्रकार घडला नसता असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्यावर लावलेला आहे। आमदारांनी देखील डी.वाय.एस.पी. यांना प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। पाहू शकता या ठिकाणी जसजशी घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे तसे नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे, चालू आहे, करत आहे। पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने तसेच अन्य पोलीस कर्मचारी या ठिकाणी पंचनामा करत आहेत। पोलीस पाटील प्रशांत नेसकर त्यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर्व संशयित आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, त्यांना कडक शासन व्हावे, त्यांना फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे। योग्य कारवाई न झाल्यास दानोळी गाव पूर्णपणे बंद ठेवू असे या ठिकाणी ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे। मागवा की जरा
टॉप बॅटरी उतरली. मेन काय आहे तर गावात तुमची बैठक होणार. मृत वर्तेश टोपगोंडा यांची मोपेड गाडी या ठिकाणी आढळून आलेली आहे. शेतामध्ये त्यांची गाडी मिळून आलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी ऊसामध्ये त्यांच्या दुचाकी आढळून आलेली आहे. सापडलेलं हत्यार ज्या ठिकाणी खुनाची घटना घडली आहे त्या ठिकाणी हा हत्यार सापडलेला आहे. पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. ठसेतज्ञ विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पंचनामा केलेला आहे.